हळूवार श्वास घ्या, हळूवार श्वास सोडा. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलेला आहे त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. नेहमी योगासनांचा सराव करण्यापूर्वी आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत, जेणेकरून आपल्या सांध्यांना स्नायूंना चालना मिळणार आहे, उत्तेजना मिळणार आहे, छोट्या छोट्या सांध्यांचा रक्तपुरवठा वाढणार आहे, स्नायूंची लवचिकता वाढणार आहे आणि असे जे स्नायू असतात जे आसनांमध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत तर त्यांना स्टिम्युलेशन मिळणार आहेत आणि आपण आसन अधिक चांगल्या प्रकारे करू शकणार आहोत. त्यामुळे नेहमी सुरुवातीला 5 ते 10 मिनिट आपल्याला सूक्ष्म व्यायामासाठी द्यायचे आहेत. दररोज थोडा थोडा सांध्यांचा यामध्ये सराव आपण बदलू शकतो. नजर दोन्ही भुवयाच्या मध्ये केंद्रित, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार आपल्याला डोळे उघडायचे आहेत आणि पहिलं आसन करायचं आहे पर्वतासन. नेहमीप्रमाणे करूयात. नमस्कार मुद्रेमध्ये हात वर. सिंपल, सर्वांना करता येण्यासारखं पर्वतासन पाठीच्या स्नायूंसाठी उपयुक्त आहे. पाठीच्या स्नायूंचं टोनिंग जे सतत बैठे काम करत असतात तर त्यांच्यासाठी उपयुक्त. खुर्चीवर बसून सुद्धा आपण अशा प्रकारे आसन करू शकतो. हात कानाच्या मागे न्यायचे आहेत. मान सरळ म्हणजे पाठीला ताण अधिक पडणार आहे. आता या स्थितीमध्ये हात कोपरांमध्ये न वाकवता आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. 2 थोडासा ताण छातीच्या पिंजऱ्याच्या स्नायूंना परत सरळवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये घेत सरळ, परत उजवीकडे. 2 श्वास बाहेर. हात कोपरांमध्ये वाकवायचे नाहीयेत तर सरळ आणि वरच्या दिशेने खेचरे ठेवायचे आहेत. परत सरळ व्हायचं. 1 परत डाव्या बाजूला. 2 परत सरळ व्हायचं आहे. 1 परत उजवीकडे. 2 परत सरळ व्हायचं आहे. 1 आणि हळूवार हात खाली करायचे आहेत. 2 एक सिंपल आसन करायचे आहेत. दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. 1 डाव्या बाजूला झुकायचं आहे. हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. परत सरळ व्हायचं आहे. 2 उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला. 1 पुन्हा सरळ व्हायचं आहे. 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे पुन्हा एकदा. 1 आणि 2. चक्रासन नेहमीप्रमाणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. डाव्या बाजूला वळायचंय. 2 उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान करायची मागे. डावा हात वरती करायचा आहे. 1 डावा हात वर करायचा आहे. उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. 2 उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ. परत एकदा. 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. पुन्हा 2 श्वास बाहेर.
परत फिरवायचं, एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, परत फिरवायचं आहे, एक श्वास आतमध्ये, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत फिरवायचा, एक आणि हात खाली, दोन. परत उजव्या बाजूने करूयात, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक, उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे, दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे, एक, डावीकडे झुकायचं आहे, दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत फिरवायचं आहे, एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, परत फिरवायचा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, परत फिरा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, परत फिरवायचा आहे, एक श्वास आतमध्ये, हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत फिरवायचा आहे, एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे, आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे, एक, दोन, तीन, चार आणि पाच, विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, आता दोनही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात, डावा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे, दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात, एक, गुडघ्यामध्ये न वाकवता, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आपल्याला आतून बाहेर. करूयात, एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने, एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, हळूवार सर्वांनी बसायचं आहे. परत पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ, दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात, 20 काउंट, एक, दोन, पाठीला पीळ, मान मागे, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, भद्रासन करायचं आहे, पाठीचा कणा ताठ, टाचा पंजे जोडायचे आहेत, मान करायचे आहे सरळ, गुडघे आपल्याला खालच्या दिशेने खेचायचे आहेत, मान सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात, एक, पुढे झुकायचं आहे, पाठीचा कणा शक्यतो ताठ, गुडघे खाली, मान वर,
परत सरवायचं आहे 2. परत एकदा पुढे 1, मान वर आणि खांदे वर. परत सरवायचं आहे 2. परत एकदा पुढे 1, मान वर खांदे वर. पुढे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे 2. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हात मागे, पायाचे पंजे सरळ ठेवायचे, खांदे मागे करायचे. कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आहे, मान मागे, श्वास बाहेर सोडत कंबर खाली. श्वासासोबत करायचं आहे, जेवढं शक्य तेवढं करूयात. 1, 2, श्वास बाहेर. आपली मांडी जमिनीला समांतर होणं अपेक्षित आहे. परत एकदा 1, श्वास आतमध्ये, कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. 2, श्वास बाहेर. परत एकदा सेम. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. दोन्ही पाय सरळ करायचे. परत मान करायची सरळ, हात बाजूला. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला उजवीकडून वळायचंय, कपाळ टेकवायचंय जमिनीला. परत सरळ डावीकडून. ठीक आहे. करूयात सेम. 5 वेळा डाव्या बाजूने, 5 वेळा उजव्या बाजूने. करूयात. पहिल्यांदा डावीकडून 1, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. 2, उजवीकडे. 3, पाठीला पीळ. 4, पाठीच्या स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढणार आहे. 5, पोटाच्या स्नायूंची टोनिंग इथे होणार आहे. पोटावरची अनावश्यक चरबी सुद्धा इथे कमी होणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित पाठीला आणि पोटाला पीळ द्यायचा आहे. कपाळ आपलं मणक्याच्या रेषेमध्ये, म्हणजे शरीराच्या मध्य रेषेवरती आपल्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 वेळा डाव्या बाजूने, 5 वेळा उजव्या बाजूने. ठीक आहे. सिंपल स्टेप आहे. जेवढं आपल्याला शक्य तेवढं करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. परत सेम. आता सिंपल करायचं आहे. दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत. उजवा गुडघा डाव्या कोपरावरती टेकवायचा आहे, सॉरी डाव्या घोट्यावरती टेकवायचा. परत सरवायचा. परत दोन्ही गुडघे उजवीकडे करायचे. डावा गुडघा उजव्या घोट्यावरती टेकवायचा. ठीक आहे. सिंपल. खुब्याच्या स्नायूंची लवचिकता वाढवूयात, ताण देऊयात. करूयात. डावीकडे 1, उजवा गुडघा डाव्या घोट्यावर. 2, उजवीकडे 1, डावा गुडघा उजव्या घोट्यावर. 2, खुब्याकडे लक्ष द्यायचं. 1, 2, परत 1, 2, 1, 2, 1, 2. ठीक आहे. पुन्हा 1, 2, 1, 2. पाय सरळ करायचे आहेत, मान करायची आहे सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि सर्वांनी आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. दोनही पायामध्ये अंतर आपल्याला घ्यायचं आहे. दोनही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. मान सरळ करायची आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. परत श्वासासोबत 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा सेम. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. आता दोनही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे, मान करायचे सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2,
आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे 1 2, उजवीकडे वाकायचं आहे 1 2, परत डाव्या बाजूला 1 2, उजवीकडे 1 2, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला करायचे आहेत. उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा पाठीमागून. ज्यांना असं जमत नसेल त्याने उजव्या हाताने उजव्या पायाला टच करा, डाव्या हाताने डावा पायाला स्पर्श करा. तर यात 20 काउंट करणार आहोत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. टाचेवरती बसायचं आहे. मान करायचे सरळ. दोनही हात मागे गुंफायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे म्हणजे वर पाहायचं आहे, मागे मान टाकायचे आहे. 1 आपलं कपाळ आकाशाला समांतर करायचं आहे. हात खाली खेचायचे आहेत. 2 मान सरळ. परत एकदा 1 दोनही दात एकमेकांना जोडायचे आहेत म्हणजे गळ्याच्या स्नायूला ताण पडणार आहे. थायरॉइड ग्रंथींना इथे स्टिम्युलेशन मिळणार आहे. मत्स्यासन करण्यापूर्वी हे आपल्याला करायचं आहे. 2 मान सरळ. मत्स्यासनामध्ये याच प्रकारे आपल्याला माथा जमिनीला टेकवायचा असतो. परत एकदा 1 मान वर. 2 दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वर. 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. मान वर करायची आहे. भुजंगासन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये भुजंगासन, वर खाली यायचं. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 भुजंगासन, कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2 शशांकासन, परत हात वर. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. सेम करायचं आहे पुन्हा एकदा. श्वास आतमध्ये, दोन्ही हात वर. 1 श्वास आतमध्ये, थोडासा बदल पण करूयात आपण. 2 श्वास बाहेर. परत भुजंगासन. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हात खांद्यांच्या बाजूला ठेवायचे आहेत. डावा पायाकडे लक्ष द्यायचं आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. 1 2 उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 परत एकदा मान थोडीशी वर उचलायची आहे. मान वर थोडीशी उचलायची आणि डावा पाय वर उचलायचा आहे. 1 परत मान खाली, पाय खाली. 2 उजवा पाय मान वर, उजवा पाय वर. 1 2 परत एकदा डावा पाय आणि मान वर. 1 2 उजवा पाय. 1 2 डावा पायावर उचलायचा आहे आणि उजव्या पायाने सपोर्ट द्यायचा आहे. ज्यांना शक्य नसेल त्याने नुसतं उचला वरती. करूयात. 1 डावा पाय वर, उजव्या पायाने सपोर्ट आणि ओटी जमिनीला. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला बॅलन्सिंग साठी. 2 उजवा पाय वर,
डावा पायाने सपोर्ट 1 2 परत एकदा डावा पाय 1 अनुभूती जमिनीवर टेकलेली मानेला सुद्धा ताण पडला पाहिजे थायरॉइड ग्रंथींवरती ताण 2 श्वास बाहेर श्वासासोबत पण लक्ष द्यायचं आहे उजवा पाय वर श्वास आतमध्ये 1 2 श्वास बाहेर भुजंगासन करायचं आहे 1 श्वास आतमध्ये कंबर उचलून टाचीवरती बसायचं 2 श्वास बाहेर दोन्ही हात वर 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली 2 श्वास बाहेर ठीक आहे आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे पंजांवरती यायचं आहे उभं राहायचं आहे दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांदे एवढं मान करायचे सरळ बोटांना ताण नजर समोर खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5 ठीक आहे आता दोन्ही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत दोन्ही हातांचे दंड कानाला मान सरळ पाठीचा काना ताठ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला टाच वर करायचे आहे करूयात 1 श्वास आतमध्ये टाच वर हात थोडेसे कानाच्या मागे 2 श्वास बाहेर आणि टाच खाली परत एकदा 1 श्वास आतमध्ये टाच वर हात थोडेसे कानाच्या मागे घ्यायचे आहेत 2 श्वास बाहेर टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली ठीक आहे आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत कोपरे मागे करायचे मान सरळ डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे 1 सरळायचं 2 उजवीकडे वळायचं 1 2 परत डावीकडे 1 2 उजवीकडे 1 2 कोपरे मागे करायचे आणि डावीकडे वाकायचं आहे 1 छातीच्या पोटाच्या कडेच्या स्थानात ताण 2 कमरेचा भाग स्थिर राहील परत 1 2 परत डाव्या बाजूला 1 2 उजवीकडे 1 2 कोपरे मागे करायचे मान सरळ पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं आहे आणि मांडी करायची जमिनीला समांतर करूयात 1 पाठीचा कणा ताठ राहील 2 कमरेचा भाग सरळ ठेवायचा आहे पायातलं अंतर वाढू द्यायचं नाही परत एकदा 1 2 पुन्हा एकदा खाली जायचं आहे 1 2 आणि हात करायचे आहेत खाली मान करायचे आहे सरळ ठीक आहे दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे ठीक आहे दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत 1 परत डावीकडे गोल फिरवायचा आहे डावीकडे गोल फिरायचा आहे तो ठीक आहे हाताचा पंजा आकाशाकडे हात वरती करायचे आहेत 1 हात वर आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे मांडी करायची जमिनीला समांतर 1 गुडघा घोट्याच्या पुढे जाऊ द्यायचा नाही मांडीचा गुडघ्याचा 90 अंशाचा कोन परत पाय करायचा सरळ 1 मागचा पाय पण सरळ राहील असं गुडघ्यात वाकवायचं नाही एकदम सरळ परत एकदा 1 2 परत एकदा 1 2 हात करायचे आहेत खाली हाताचे पंजे जमिनीकडे गोल फिरायचा आहे 1 हात खाली 2 डावा पाय सरळ करायचा आहे उजवा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे बरं दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1 डावीकडे गोल फिरायचं उजवीकडे गोल फिरायचं आहे 2 पूर्ण गोल फिरायचा आहे हाताचा पंजा आकाशाकडे हात वर 1
आणि पाय गुडघ्यात वाकवायचा, मांडी जमीन समांतर, गुडघ्याचा 90 अंशाचा कोन. परत एकदा 1 2, पाठीचा कणा ताठ पाहिजे, हात खांद्यातून वरती. परत 1, मांडी जमीन समांतर, मागचा पाय सरळ. परत 1, पूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक भागाकडे द्यायचं आहे. 1, ब्रेन एंगेजमेंट महत्वाची आहे. 2, हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे सरळ गोल व्हायचं आहे. 1 आणि हात खाली. 2, सेम करायचं आहे डाव्या बाजूने. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती. 1, डावीकडे गोल फिरायचे. 2, श्वास बाहेर, हाताचा पंजा आकाशाकडे, श्वास आतमध्ये, हात वर. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत सरळायचं. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, गोल फिरायचा. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, श्वास आतमध्ये, उजवीकडे वळायचं. 2, श्वास बाहेर, हाताचा पंजा आकाशाकडे, श्वास आतमध्ये. 1, हात वर, पाय गुडघ्यात वाकवायचा. 2, श्वास बाहेर, मांडी जमिनीला समांतर. परत 1, श्वास आतमध्ये. परत 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, गोल फिरायचा. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. आणि दोन्ही पाय आपल्याला जवळ करायचे आहेत आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही हात मागे करायचे आहेत, खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहे, मान सरळ. आणि श्वास आतमध्ये घेत हात मागे अशी खेचायला, खाली खेचायचे आणि मान करायची वरती. करूयात. 1, श्वास आतमध्ये, मान वर. 2, श्वास बाहेर, मनगोटी छातीला टेकवायची आहे. परत एकदा 1, श्वास आतमध्ये, मान वर. 2, श्वास बाहेर, मनगोटी छातीला. परत एकदा 1, श्वास आतमध्ये, मान वर. 2, श्वास बाहेर, मनगोटी छातीला. परत मान करायचे आहे सरळ आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, खांदे वर, कानाच्या मागे, डावीकडे वळायचं. 1, 2, हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे नाहीत. परत उजवीकडे. 1, दंड कानाला लागलेले. 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, डावीकडे वाकायचं आहे. 1, 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2, हात वर खेचायचे कानाच्या मागे, परत डावीकडे. 1, हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे नाहीत. 2, उजवीकडे. 1, दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेत. 2, ठीक आहे. हात वर खेचायचे कानाच्या मागे, पाय गुडघ्यात वाकवायचा, मांडी करायची जमीन समांतर. करूयात. 1, 2, हाताची डायरेक्शन वरती आणि आपल्याला खाली यायचं. करूयात. 1, 2, परत एकदा. 1, 2, हात करूया आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता करूयात आपण सूर्यनमस्कार. 4 करायचे आहेत सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करायचे आहेत. करूया. 2, श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. 3, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याला स्पर्श, डावा पाय मागे. 4, मान वर, उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायचे आहे, गुडघे छाती हनुवटी. 6, 7, 8,
डावा पाय पुढे. 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. शरीर सैल सोडणं ही सुद्धा एक प्रकारची प्रॅक्टिस आहे. ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. डोळे बंद केल्यानंतर पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित ठेवायचं आहे. शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही. जाणीवपूर्वक शरीराची हालचाल करायची नाही. हळूहळू आपल्या शरीरावर असणारं आपलं नियंत्रण आपल्याला कमी करायचं आहे आणि आपल्या श्वासावरती असणारं जे नियंत्रण आहे ते वाढवायचं आहे. स्नायूंवरचं नियंत्रण जाणीवपूर्वक सोडून द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पायाची हालचाल करायची आहे, हातांची हालचाल करायची आहे, तशा प्रकारची संवेदना उत्पन्न झाली तरी सुद्धा त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे त्या अनुसरून हालचाल आपल्याला करायची नाहीये. एवढं सिंपल गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जेव्हा आपण आपल्याला स्वतःला अशी सवय लावतो की चेहऱ्यावरून हात फिरवा असं वाटतोय, तशा प्रकारची सूचना मेंदूने दिलेली आहे स्नायूंना, तरी पण आपण जाणीवपूर्वक आपल्या मोठ्या मेंदूद्वारे ते थांबवून धरतोय. ते हळूहळू आपल्या मोठ्या मेंदूचं नियंत्रण अधिक अधिक वाढत जातं. मसल टोन कमी होत जातो. लक्ष श्वासावरती. आणि मग सर्व शरीर शिथिल व्हायला लागतं. हा सराव पण आपल्याला नियमित करायचा आहे. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. आणि आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. एक पाद उत्तान पादासन 30 अंशांपर्यंत. एक आणि धरून ठेवायचं आहे 10 सेकंद. खांदे जे वर उचलले जातात ते रिलॅक्स करायचे आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. पूर्ण लक्ष पायाकडे द्यायचं आहे. उजवा पाय परत मांडीच्या स्थानाचं आकुंचन. उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 10 सेकंदांसाठी. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. पायाचा पंजा खालच्या दिशेने खेचलेला आपल्याला ठेवायचा आहे. परत एकदा डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. करूयात. 1,
डावा पाय वर उचलायचा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पाय खाली. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. तर यात 1, 2, 3 खांदे सैल सोडायची प्रॅक्टिस करा. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. हात खालीच राहतील. खांदे रिलॅक्स. पाय सरळ. पायाचा पंजा वरच्या दिशेने. तर यात डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत 90 अंशांपर्यंत 10 सेकंदांसाठी. 1, 1, 2 खांदे रिलॅक्स ठेवायचा प्रयत्न. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत 10 सेकंदांसाठी. करूयात. 1, 90 डिग्री पाय सरळ. जो पाय खाली तो पण सरळ अपेक्षित आहे. 4, 5, 6 खांदे सैल सोडा. 7, 8, 9, 10. पाय खाली. परत आता डावा पाय वर उचलायचा आहे. पाय वर उचलल्यानंतर मी 1 म्हटलं की श्वास आतमध्ये घेत हात असे वरती करायचे. पूर्ण जमिनीत टेकवायचे आहेत. श्वास बाहेर सोडत हात करायचे आहेत खाली. करूयात. डावा पाय वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत. करूयात. 1 खांदे सैल सोडायची प्रॅक्टिस. पायाचा पंजावरती. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1 श्वास आतमध्ये हात वर. 2 श्वास बाहेर हात खाली. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर आणि पाय खाली. ठीक आहे. सेम करायचं आहे उजव्या पायाने. आपण थोडासा सिक्वेन्स बदलतोय. नेहमीपेक्षा वेगळा आसन घेतोय आहोत आपण. परत उजवा पाय वर. 1 90 डिग्री डावा पाय सरळ खाली. परत श्वास आतमध्ये घेणार. 1 हात वरती. श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. एकाच वेळेस मल्टिपल क्रिया आपल्याला करायच्या आहेत. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर आणि पाय करायचे आहेत खाली. हाताचे पंजे आकाशाकडे. रिलॅक्स करायचे आहेत मांडीच्या स्नायूंना. आणि सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे. पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे. पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवर. कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. आता हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर छातीवर हात सरळ. 1 दोन्ही हातांवरती दाब. मानवर छातीवर हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत खाली यायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. मानवर हात सरळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती घ्यायचे आहेत. तर यात 1 ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे खाली टेकवा. 2 परत एकदा. 1 ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा. 2 परत एकदा. 1 2 पुन्हा 1 2 परत एकदा. 1 2 कोपरे टेकवायचे आहेत आणि पूर्ण खाली यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर. कपाळ दोन्ही हातांवरती.
शेवटचं शशांक भुजंगासन करूया. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला. दोन्ही हातावरती दाब. मानवर छातीवर हात सरळ. एक. कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत हात वरती. एक. श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन. श्वास बाहेर. ठीक आहे. पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. हळूवार श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला आज कपालभाती करायची आहे 2 मिनिटासाठी. पोट आतमध्ये खेचायचं आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल होईल. असं आपल्याला 2 मिनिटं करायचं आहे सलग. 120 वेळा पोटाची हालचाल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या पोटाच्या स्नायूंची हालचाल एक समान होणं अपेक्षित आहे. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर यात कपालभाती. थोडासा श्वास घ्यायचा आहे. श्वास बाहेर सोडत पोट आतमध्ये खेचायचा. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. हो. हो.
ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 है। दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढं. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.